नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदीबागेला तासभर भेट। सुनेत्रा पवार अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेल्या होत्या। सूरज चव्हाण यांच्याकडून स्पष्ट। पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदारांची नाराजी। हिरामण खोसकरांचा दावा। शपथ घेऊन सुद्धा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर आरोप। खोसकरांकडून नाराजी व्यक्त। मवियाचा मुख्यमंत्री कोण असेल यावर आता चर्चेची गरज नाही। निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री निवडला जाणार। शंकराचार्य यांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। काँग्रेसमधील मतफुटीनंतर नाना पटोले पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना। क्रॉस वोटिंग संदर्भात पटोले पक्षश्रेष्ठींकडे अहवाल देणार। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं 2 ते 4 दिवसात निलंबन। पक्षादेश न पाळणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन होणार। काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांची माहिती। नगरमधून लंके महायुतीमधून लढण्यास इच्छुक होते, पण भाजपनं नगर आणि माढ्याची जागा सोडली नाही। अजितदादांची नाराजी, तर विखेंनी लंकेंना त्रास दिल्यानं ते महाविकास आघाडीसोबत असल्याचाही दावा। नगर आणि माढाबाबतचं वक्तव्य म्हणजे शिळ्या कढीला ऊत देण्याचा प्रकार। खासदार लंकेंचा अजित पवारांना टोला। विद्यमान खासदारांनाच तिकीट वाटपामध्ये प्राधान्य मिळतं। नगरच्या जागेवर सुजय विखे खासदार होते, वाटाघाटीचा प्रश्न नव्हता। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांसारख्या नेत्यांना असं बोलणं योग्य नाही। आढळरावांची जागा भाजपनं लढली असती तर जिंकलो असतो, असं बोलू आम्हीही। अजितदादांच्या वक्तव्यावर दरेकरांचं हे उत्तर आहे। अजित पवारांना त्यांच्या पक्षाकडून सर्व्हे करण्याचा अधिकार। 288 जागांवरील सर्वेक्षणावर चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल शरद पवारांची भेट घेतली। सर्वपक्षीय बैठकीला का आला नाहीत पवारांना मी विचारलं। भुजबळांची पत्रकार परिषदेत माहिती। शरद पवार शुक्रवारपासून 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार। भुजबळांसोबतच्या भेटीनंतर 2च दिवसात पवार नाशिक दौऱ्यावर। राष्ट्रवादी पक्ष चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निकालाला शरद पवार गटाकडून आव्हान। अभि मुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यानं काहींना पोटचूळ उठला। अभि मुक्तेश्वरानंदांनी राजकीय भाष्य केलं नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं। राऊतांचं स्पष्टीकरण। संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। 19 तारखेला विशाळगड तोडफोड प्रकरणी MIM मोर्चा काढणार। खासदार शाहू महाराज छत्रपती विशाळगडाला भेट देणार आहेत। विशाळगडाचा परिसर आणि गजापूरमधील नुकसानीची पाहणी करणार। सतेज पाटीलही पदाधिकाऱ्यांसह विशाळगडावर जाणार। कोल्हापुरात जातीयवादाला थारा नाही। कोल्हापुरात कोणीतरी वातावरण बिघडवतंय, सतेज पाटलांचं वक्तव्य। 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणामध्ये मुनगंटीवारांना क्लीन चिट। महाविकास आघाडी सरकारनं आरोप करत नेमली होती समिती। कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल। लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरेगडाचं मिशन विधानसभा। आदित्य ठाकरे यांचे आजपासून विधानसभा निहाय दौरे सुरू। कर्जतमध्ये आज आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत भव्य मेळावा। भाजप लवकर राज्यामध्ये संवाद यात्रा काढणार। विधानसभा निवडणुकीआधी 19 नेत्यांच्या नेतृत्वात संवाद यात्रा। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या कामाची चौकशी करा। विनायक राऊतांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। कशेडी बोगद्याचा कंत्राटदार आणि सरकारशी लागेबंध असल्याचा विनायक राऊतांचा आरोप। बीडमध्ये धनंजय मुंडेंचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर झळकलेले आहेत। वाढदिवसानिमित्त मुंडेंच्या समर्थकांची बॅनरबाजी। वरळी हिट अँड रन प्रकरणी मालाडच्या बारचा परवाना तात्पुरता निलंबित। मिहीर शहाला दारू दिल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। वरळी हिट अँड रन प्रकरण दारूचं व्यसन असल्याची आरोपी मिहीर शहाची कबुली। आरोपी मिहीर शहाला आज कोर्टात हजर केलं जाणार। UPSC परीक्षेसाठी पूजा खेडकरकडून 11 वेळा नावामध्ये बदल। 2020 मध्ये पूजा दिलीपराव खेडकर तर 2021 मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाचा उल्लेख। कोकण कन्या तुतारी जनशताब्दी एक्सप्रेस आजही रद्द, तर गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे उशिरानं। बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीतचा भाऊ अमनप्रीत सिंग आणि इतर 4 जणांना अटक। हैदराबाद पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणात अटक। मुख्यमंत्री शिंदे आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होणार। संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांची पालखी पंढरपूरच्या वेशीवर दाखल। आज पंढरपूरमध्ये दोन्ही पालख्या दाखल होणार। आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात, तर अनेक पालख्या कालपासूनच पंढरपुरात। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा मेळा। पंढरी विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली।
प्रदूषणमुक्त इंद्रायणीप्रमाणेच नमामि चंद्रभागा महाराष्ट्र शासनाचा विशेष उपक्रम शासनाकडून चंद्रभागा सुशोभीकरण आणि स्वच्छता मोहीम हाती. चंद्रभागेत एनडीआरएफच्या टीम तैनात. स्थानिक बोटी आणि जीवरक्षकांच्या सहाय्यानं चंद्रभागेवर सुरक्षेची खबरदारी. आषाढी एकादशी निमित्त भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज. 5,000 पोलीस बंदोबस्तासह 154 सीसीटीव्हींची नजर. वारकरी पेन्शन योजनेमुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. किमान 1,000 रुपये प्रति महिना मिळावा, वारकऱ्यांची मागणी. लाडकी बहीण योजनेचा पीक विम्याला फटका. सेतू केंद्रावर योजनेचा फॉर्म भरण्यासाठी गर्दी असल्यानं आता पीक विम्याला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. इमारतींचं पुनर्वसन करण्याची मागणी. तर राज्यामध्ये भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा हाय अलर्ट. 18 जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. जळगावच्या यावल इमारतींचं पुनर्वसन करण्याची मागणी. तर राज्यामध्ये भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा हाय अलर्ट. 18 जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. जळगावच्या यावल इमारतींचं पुनर्वसन करण्याची मागणी. तर राज्यामध्ये भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा हाय अलर्ट. 18 जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. जळगावच्या यावल तालुक्यातील धरण ओव्हरफ्लो परिसरामधील नागरिकांना सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा. ठाण्यातील बदलापूरचं बारवी धरण 43% भरलं. दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण लवकर भरण्याची शक्यता. बुलढाण्यातील येळेगाव धरणाच्या सांडव्यावर पाण्यात तरुणांचा धिंगाणा. तर तरुणाईला कायद्याचा धाक उरला नसल्याचं दृश्यांवरून स्पष्ट. अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? स्थानिकांचा हा सवाल. रत्नागिरीतील जगबुडी नदीच्या पुरामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. जगबुडी नदी गाळमुक्त करावी, मनसेच्या वैभव खेडकरांची मागणी. सिंधुदुर्गातील तिलारी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना दवंडीद्वारे सतर्क राहण्याचा इशारा. सोलापूरच्या करमाळ्यात शेतीसाठी समाधानकारक पाऊस. पावसामुळे पिकांना नवसंजीवनी. हिंगोलीच्या लोहरा तालुक्यात पावसामुळे शेततलावाचा काही भाग तुटलेला आहे. सिरम डिग्रसमधील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. नांदेडच्या कंधार तालुक्यात कापसाचे क्षेत्र घटलेलं आहे. 7 महसूल मंडळांमध्ये 100% खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात. नाशिकच्या मालेगावमध्ये कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव. कृषी अधिकाऱ्यांकडून उपाययोजनेबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन. अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या घटली. वातावरणामध्ये बदलाचा परिणाम. जळगावच्या चोपडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव. प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांचं भर पावसात आंदोलन. बुलढाण्यात अखिल भारतीय किसान सभेचं आयोजन. तर दुधाला हमीभाव देण्याची मागणी. नांदेड केंद्रे गावात आवश्यकता नसतानाही जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहीर मंजूर. जलजीवन मिशन होणारी कामं थांबवण्याच्या मागणीसाठी आता शेतकऱ्यांचं उपोषण. छत्रपती संभाजीनगरात महसुलाचं काम ठप्प. महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे कामकाजावर परिणाम. प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप. गडचिरोलीमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीसाठी वडिलांचा जीवघेणा प्रवास. चिमुकलीला ताप आल्यानं आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यासाठी वडिलांची धडपड. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा महामार्गाजवळ भगदाड पडलेला आहे. तर मागील 15 दिवसांपासून दोन्ही मार्ग बंद आहेत. बीडच्या परळी बस स्थानकाची पावसामुळे दुरावस्था. गजबजलेल्या बस स्थानकाच्या दुरावस्थेनं प्रवाशांचा संताप.